तर कविवर्य केशवसूत, ज्यांना आपण आधुनिक काव्याचे जनक म्हणतो. हं. अ, मराठी आधुनिक मराठी कवितेला कुळारंभ देणाऱ्या, असं ज्यांचं वर्णन डॉक्टर यशवंत मनोहरांनी केलं आहे. आणि दलित कवितेचा जो एक अग्रपूजेचा मान ज्या लोकांना आपण देतो, त्याच्यामध्ये डॉक्टर यशवंत मनोहरांचा समावेश आहे. ते यशवंत मनोहर केशवसुतांना आपल्या काव्याच्या अग्रपूजेचा मान देतात आणि आपला उत्थान गुंफा नावाचा पहिला काव्यसंग्रह केशवसुतांना अर्पण करतात. यातही आपल्याला केशवसुतांचं जे समावेशक मोठेपण आहे, केशवसुतांच्या काव्याचं जे समावेशक मोठेपण आहे, परंपरा आणि नवतेच्या समन्वयातून आलेलं जे मोठेपण आहे, आधुनिकता आणि आध्यात्मिकता यांच्या समन्वयातून आलेलं जे मोठेपण आहे, ते आपल्याला केशवसुतांच्या काव्यामध्ये जे दिसतं, त्या सगळ्यांचं परिचायक आहे. यशवंत मनोहरांनी त्यांच्या अ, कवितेचं कवितेसाठी ऋण मान्य करणं, केशवसुतांचं ऋण मान्य करणं आणि एकूण आधुनिक कवितेलाच ज्या अ, व्यक्तींनी एक अधिष्ठान दिलेलं आहे. म्हणजे आपण पुढल्या काळातली जर कविता बघितली, पुढे आपण गोविंदाग्रज, सच्चा चेला म्हणतात ते. केशवसुतांचा सच्चा चेला मध्ये मी बघत होतो, तर कितीतरी कवींनी केशवसुतांवर कविता लिहिलेल्या आहेत नंतरच्या कालखंडामध्ये. केशवसुत कसले मेले, केशवसुत गातची बसले, असं ज्यांनी म्हटलं, ज्या गोविंदाग्रजांनी म्हटलं, राम गणेश गडकऱ्यांनी म्हटलं किंवा सगळ्याच म्हणजे पुढच्या काळातल्या बी कवींच्या काव्यावर, अ, त्यांचे समकालीन नारायण वामन टिळकांच्या काव्यावर, बालकवींच्या काव्यावर, पुढच्या कालखंडातल्या कुसुमाग्रजांच्या किंवा त्याच्याही पुढे अ, मुक्तिबोधांच्या काव्यावर, नारायण सुर्वे, यशवंत मनोहरांच्या काव्यावर, या सगळ्या कवींच्या काव्यावर केशवसुतांच्या काव्यातल्या आशयाचा आणि अभिव्यक्ती शैलीचा दोघांचाही परिणाम झालेला आपल्याला स्पष्ट दिसतो. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आधुनिक मराठी काव्याच्या जनकत्वाचा मान केशवसुतांकडे आपोआपच जातो. म्हणजे तिथून ही आधुनिक काव्याची गंगा उगम पावलेली आहे, असं आपल्याला दिसतं. आणि त्या उगमापाशी जे काही एक सत्व असतं, जे स्वत्व असतं, ते केशवसुतांच्या काव्यामध्ये आपल्याला दृष्टिगोचर होतं. सगळ्या पातळीवर आणि समावेशकता. केशवसुतांच्या काव्याचं वैशिष्ट्य काय आहे? कुठल्याही विशिष्ट राजकीय विचार प्रणालीला शरण जात नाही ती कविता. तुम्ही बघा, केशवसुतांच्या काव्यामध्ये आपल्याला विशिष्ट एखाद्या पॉलिटिकल, राजकीय किंवा एखाद्या विचारधारेचं, एखाद्या संप्रदायाचं, एखाद्या धार्मिक अशा प्रकारच्या विचारधारेचं कोणतंही प्रभुत्व आपल्याला दिसत नाही. आणि हेच त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे. जे काही परंपरेतून संचित आलेला आहे, जो काही वारसा मिळालेला आहे, तो म्हणजे संस्कृत काव्याचा असो, तो संत काव्याचा असो किंवा तो पाश्चिमात्य अशा इंग्लिश, फ्रेंच काव्याचा असो, या सगळ्यांचं तत्व पचवून आणि युगानुकूल अशा प्रकारची नवी अभिव्यक्ती आपल्या मराठी काव्यधारेच्या परंपरेमध्ये करणारा कवी म्हणजे केशवसुत आहे. आणि म्हणून त्यांच्या काव्याला आजही महत्व आहे. त्यांनी जे काही नवं सोडलं आणून आपल्या मराठी काव्यधारेमध्ये, त्या सगळ्यांना महत्व आहे. आणि तुम्ही बघा, की केशवसुतांनी एक मूलभूतच परिवर्तन आपल्या काव्यामध्ये आधुनिक काळामध्ये घडवलं. अनेक गोष्टी म्हणजे आपल्याला शाहिरांच्या काव्यामध्ये, संत काव्यामध्ये किंवा पंडिती काव्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी दिसतात. असं नाही, की केशवसुतांचं काही या सगळ्यांपासून तुटले पण आहे. या सगळ्यांमधलं काही केशवसुतांमध्ये आपल्याला दाखवून देता येतं. आधुनिक कवितेमध्ये आपल्याला दाखवून देता येतं. आपल्या परंपरेशी आधुनिक कवितेची नाळ कशी आहे, ती आपल्याला दाखवून देता येते, ती जोडता येते. म्हणूनच मी मागेही उल्लेख केला होता, की माझा स्वतःचा केशवसुतांच्या काव्यावरचा जो निबंध मी पहिल्यांदा वाचला होता, त्याविषयी बरीच चर्चा आणि वादविवाद त्या चर्चासत्रामध्ये 2 चर्चासत्रामध्ये झाला होता. केशवसुतांच्या व्यक्तिमत्वाची अध्यात्म प्रवणता आणि केशवसुतांच्या काव्यातील आध्यात्मिकता, अशा प्रकारचा मी तो अनुबंध मांडण्याचा, केशवसुतांच्या काव्याच्या आधारे तो केला होता प्रयत्न आणि तो यशस्वी झाला होता. मला असं वाटतं तशा प्रकारची भूमिका
तशा प्रकारची भूमिका अनेकांनी घेतली. दिलीप पुरुषोत्तम चित्रे असो, देशीवादी वेगळे विचारवंत असो, काहींनी त्यांच्यावर टीका पण केली. अ, बाकीचेही काही लेखक असो किंवा केशवसुत समीक्षा नावाचा जो एक समावेशक केशवसुत समीक्षेचा ग्रंथ मला वाटतं 1956 मध्ये प्रकाशित झाला. ज्याच्यामध्ये त्याचे जे संपादक होते ग.रा. कामत. हां. तर त्या संपादक द्वयांनी सुद्धा जी प्रस्तावना त्या संग्रहाला लिहिली होती, त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय केशवसुतांच्या काव्यातल्या अध्यात्म प्रवणतेचा घेतला होता. म्हणजे केशवसुतांच्या काव्याचं विश्लेषण एकांगी न करता अगदी सामाजिक अंगाने म्हणा, विद्रोही अंगाने म्हणा किंवा विशिष्ट भारतीय धारणा विचारांच्या विरुद्ध जाऊन करण्याचाही प्रयत्न अनेकांनी केला आणि मग भारतीय धारणा विचारांच्या विरोधी म्हणजे आधुनिक अशा प्रकारचं एक चुकीचं समीकरण जे अनेकांच्या मनामध्ये असतं, ते समीकरण मोडून काढण्याचा किंवा त्याचं खंडन करण्याचा प्रयत्न माझ्या त्या लेखामध्ये केला होता. सांगण्याचा हेतू हा, की केशवसुतांची काव्यधारा जी आहे, ती दोन्ही म्हणजे पाश्चात्य आणि पौरात्य परंपरातलं सकस असं संचित घेऊन उभी राहिलेली काव्यधारा आहे. आणि त्याच्यातून मग आपल्याला अनेक त्यांच्या कवितांमधले 2 जे महत्त्वाचे प्रवाह त्यांच्या काव्यांतर्गत आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये हा आधुनिकत्वाचा प्रवाह आणि एक परंपरेचं संचित घेऊन आलेला आध्यात्मिकतेचा प्रवाह दोनही तितक्याच सामर्थ्याने त्यांच्या काव्यामध्ये व्यक्त झाले आहे. कारण की शेवटी कवीचा जो काव्यपिंड आहे, कवीचं जे बालपण आहे, कवीवर जे संस्कार झालेले आहेत, त्या संस्कारांचं देणं, त्या संस्कारांचा आविष्कार त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून, काव्यातून होताना आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे तुतारी ही कविता आपण बघत होतो. अ, हे तुतारी काव्य जे आहे ते 6व्या तबकामध्ये सामाजिक कविता या अंतर्गत राशीदोगांनी समाविष्ट केलेलं आहे. त्याच्यानंतरचे 2 स्तबक आपण बघून आज केशवसुतांच्या काव्याचं जे काही अवगाहन आपण करतो आहे, केशवसुतांच्या काव्याचं विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे किंवा त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या काव्याची महात्मता कुठेतरी अंकित करण्याचा, अधोरेखित करण्याचा आपला जो प्रयत्न चाललेला आहे, त्या प्रयत्नाला पूर्णता प्राप्त होईल, या तासिकेमध्ये असं मला वाटतं. तुतारी कविता मी तुम्हाला सांगितलं, की तुतारी किंवा नवाशपाई काय असतं, की कवीचं काव्य काही कविता अशा असतात, की त्या कविता कवीच्या समग्र वैशिष्ट्यांचं म्हणजे त्यांच्या काव्याच्या समग्र वैशिष्ट्याचं परिचायक असतात. ज्याला आपण घागर में सागर म्हणू किंवा शीतावरून भाताची परीक्षा करता येते. त्याप्रमाणे जर एखाद्या कवी जसं उदाहरणार्थ आत्ताच मी बघत होतो, की म. देशपांडे नावाचे मराठीमध्ये अतिशय महत्त्वाचे कवी 60 कालखंडामध्ये होऊन गेले. त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य अनेकांनी सांगितलं. डॉक्टर द.भे. कुलकर्णी आणि डॉक्टर श्याम माधव धोंड यांनी त्यांच्या काव्याचा जो निवडक कवितांचा संग्रह अंतरिक्ष फिरलो पण जो पद्मगंधा प्रकाशनाने काढला होता 2013 मध्ये त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला होता उत्कृष्ट संपादनाचा. त्या संपादनामध्ये जी काही वैशिष्ट्ये त्यांनी मांडलेली आहे, आपल्याला असं लक्षात येतं, की ती वैशिष्ट्ये त्यांच्या काही कवितांमध्ये आणि दृष्टिगोचर होतात आणि त्या कविता जर आपण अभ्यासल्या, जसं कुसुमाग्रजांची क्रांतीचा जय-जयकार कविता जर आपण पाहिली, तर आपल्याला कुसुमाग्रजांच्या राष्ट्रीय कवितेची कल्पना येते. कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती आणि पृथ्वीचं प्रेमगीत या 2 कविता जरी आपण पाहिल्या, तरी कुसुमाग्रजांचा कुसुमाग्रजांचा प्रेमविषयक किंवा प्रणयाच्या तत्वज्ञानाविषयक दृष्टिकोन काय आहे याची आपल्याला कल्पना येते. केशवसुतांची आम्ही कोण ही एकच कविता जरी आपण बघितली, तरी केशवसुतांचा कविविषयक दृष्टिकोन काय आहे, काव्यविषयक दृष्टिकोन काय आहे, त्याची आपल्याला कल्पना येते. केशवसुतांची प्रीती नावाची कविता आपण जर बघितली, तर केशवसुतांचा प्रेमविषयक दृष्टिकोन कसा आहे, ते आपल्या लक्षात येतं. तसंच केशवसुतांचा सामाजिक दृष्टिकोन कसा आहे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, समाजातल्या समस्यांकडे, समाजातल्या प्रश्नांकडे कोणत्या अंगाने केशवसुत बघतात, कोणत्या नव्या परिप्रेक्ष्यामध्ये, नव्या विचारधारेच्या परिप्रेक्ष्यामध्ये, नव्या विचारांच्या परिप्रेक्ष्यात ते बघतात, हे आपल्याला त्यांच्या तुतारी आणि नवा शिपाई या कवितांवरून दिसतं. म्हणजे त्यासाठी मग इतर कवितांचं आपण विवेचन केलं नाही तरी चालू शकतं. इतक्या त्या कविता प्रातिनिधिक ठरतात त्या विषय मांडण्याच्या संदर्भात आणि हे महत्वाचं आहे. आणि असं अनेक कवींबद्दल असतं. मी म. देशपांडेंचा उल्लेख करत होतो, पण कवितेचा उल्लेख करायचा राहून गेला. त्यांची जी म. देशपांडेंची जी काही एक धाटणी आहे किंवा आशय व्यक्त करण्याची जी शैली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय म्हणजे दभिन्नी असं म्हटलेलं आहे, की हा जो कवी आहे तो जे काही
अनुबंध आहेत. म्हणजे व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्ठी असं जे आपण माणसाच्या अवतीभोवतीचं भावविश्व अंकित करण्यासाठी शब्दावली वापरतो. म्हणजे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी म्हणजे माणसाचा, व्यक्तीचा समाजाशी असलेला अनुबंध काय आहे? व्यक्तीचा अ, सृष्टीशी म्हणजे निसर्गाशी असलेला अनुबंध काय आहे? व्यष्टीचा परमेष्ठीशी असलेला अनुबंध काय आहे? परमेष्ठीचा म्हणजे परमेश्वरी तत्वाचा किंवा ईश्वरी तत्वाचा किंवा या अशा प्रकारच्या परब्रह्म चैतन्य ज्याला म्हटलं जातं कैवल्य त्या तत्वाचा व्यक्तीशी अनुबंध काय आहे? हा अनुबंध शोधणं आणि व्यक्तीचा व्यक्तीशी अनुबंध काय आहे? या अनुबंधाच्या शोधात मग्न झालेलं मन, कवीचं मन आपल्याला म. देशपांडेंच्या कवितेमध्ये कसं सापडतं, हे आपल्याला दिसतं. कोणत्याही काव्याच्या कवीच्या काव्याची मीमांसा करताना, चिकित्सा करताना या अंगाने आपण करता येऊ शकते. म्हणजे काय असतं, की एक एक समावेशक असा जर विचार केला, तर शेवटी कवी काय करतो? कवीचं संवेदनशील व्यक्तित्व काय करतं? तर ते शेवटी या शोधामध्ये घडून गेलेलं मन असतं. म्हणून पुष्कळदा असं म्हटलं जातं, की अ, हा कवीचा शोध कसा आहे? तो अध्यात्म शोध आहे एक प्रकारचा. म्हणजे अध्यात्म या शब्दाची जी व्याख्या आहे किंवा अध्यात्म या शब्दाचा अर्थच मुळात काय आहे? अधिक आत्म म्हणजे आत्म्याविषयीचं सर्वंकष ज्ञान किंवा आत्म्याविषयीच्या सर्वंकष ज्ञानाचा शोध म्हणजे अध्यात्मशास्त्र. अध्यात्मशास्त्र. आता आत्म्याविषयीचं सर्वंकष ज्ञान म्हणजे काय? व्यक्ती हां आणि जे काही आपण म्हणू की सत्व आहे. हं. अ, एक्झिस्टन्स बिफोर इसेन्स असं जे अस्तित्ववादामध्ये म्हटलेलं आहे. एक्झिस्टन्स बिफोर इसेन्स म्हणजे हे एक्झिस्टन्स जे आहे, अस्तित्व जे आहे आणि इसेन्स जे आहे म्हणजे सत्व जे आहे त्यातलं जे परब्रह्म ज्याला वेगवेगळ्या शब्दांनी त्याचं वर्णन केलं जातं, यांचं नातं काय आहे? याचा शोध. म्हणजे शेवटी अध्यात्म म्हणजे काय आहे? तर अध्यात्म म्हणजे मानवी जीवनाचा आणि तुम्ही जेव्हा आत्मतत्व म्हणता, तेव्हा आत्मतत्व म्हणजे व्यक्तित्व माणसाचं जे असतं, तेच असतं. म्हणजे आत्मा आणि परमात्मा अशा काही वेगळ्या काहीतरी कल्पना आहेत. अशी कल्पना करणं व्यर्थ आहे. अशी कल्पना आपल्याला करून आपण काय करतो, जे जे मूल तत्व आहे, हं, त्या तत्वाकडून जरा दूर जातो असं मला वाटतं. शेवटी काय आहे म्हणजे एक या जीवनाचा शोध आहे. अध्यात्म म्हणजे काय? मानवी जीवनाचा शोध आहे आणि मानवी जीवनाचा म्हणजे काय आहे, की माणसाचं ज्या अवतीभोवतीच्या अ, या सृष्टी तत्वातल्या विविध घटकांशी काय नातं आहे, त्याचा अनुबंध शोधण्यामध्ये कलावंताचं मन सदैव गडलेलं असतं. असं आपल्याला दिसतं. अलीकडे मी माझ्या एका लेखात म्हटलंय, की भैरप्पांसारखा कलावंत आपल्या संपूर्ण कादंबरी विश्वातून एक विराट कादंबरी विश्व आहे. त्या कादंबरी विश्वातून एक मोठं भावविश्व कसं उभं करतो? काय करतो तो? तो शेवटी तो सुद्धा मानवी नातेसंबंधांचा शोध घेतो. प्रेम, सत्य, शिव, सौंदर्य, काम, वासना यांचा अनुबंध कसा आहे? स्त्री आणि पुरुषातला अनुबंध कसा आहे? त्याचे विविध कंगोरे, त्याचे विविध अशा प्रकारचे पैलू उलगडण्याचा प्रयत्न भैरप्पा आपल्या कादंबरीतून करतात. जसं मंद्र नावाची त्यांची जी पंडित जसराजांच्या जीवनक्रमावर लिहिलेली कादंबरी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिमा बेदी पण भेटते. टाईमपास लिहिणारी, आत्मचरित्र लिहिणारी. जी त्या काळामध्ये अलीकडे गाजली होती. ती जसराजांशी त्यांचे संबंध आले नंतरच्या कालखंडामध्ये. उत्तरायुष्यामध्ये जसराजांच्या जवळपास उत्तरायुष्यामध्ये म्हणून. तर त्याचं पण चित्रण त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर मानवी जीवनामध्ये प्रेम म्हणजे काय असतं? प्रेमातलं अ, जे काही कामवासनेचा अनुबंध आहे तो कसा असतो स्त्री-पुरुषातल्या नात्यातला. मग कलेची अनुभूती जी असते. गायक आहेत, जगविख्यात गायक आहेत पंडित जसराज आणि त्या पंडित जसराज यांच्या कलानुभूतीमध्ये आणि प्रेमानुभूतीमध्ये काय नातं असतं याचा शोध ते घेतात. तर हा सगळा शोध जो आहे, त्याला जर एका शब्दामध्ये आपल्याला बांधायचं असेल तर अध्यात्म शोध किंवा अध्यात्म प्रवास असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर ती म. देशपांडेंची कविता कोणती आहे? तर तीच आहे, अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी, गेली न उदासी. लागले न हाताला काही अविनाशी, काही अविनाशी. हे जे रिपिटेशन आहे, हे जे आवर्त आहे, शब्दसमूहाचा आवर्त आहे, ते कवीनी आपल्या काव्यामध्ये टाकलेलं आहे. आपण म्हणतोय असं नाहीये.
ते कवीच्याच काव्यामध्ये आहे आणि ती जी पुनरावृत्ती झालेली आहे त्या शब्दांची, ती पुनरावृत्ती आपल्याला कवीची असोशी जी आहे, शोधाची, ती दर्शवते. अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी, गेली न उदासी. लागले न हाताला काही अविनाशी, काही अविनाशी. क्षितिज तुझ्या चरणांचे दिसते रे दूर, दिसते रे दूर. पुन्हा रिपिटेशन. घेऊन मी चालू कसा भरलेला ऊर, भरलेला ऊर. जरी वाटे जड कळले तळ कळला नाही. जरी वाटे जड कळले तळ कळला नाही, तळ कळला नाही. जड म्हणते माझा तू, क्षितिज म्हणे नाही, क्षितिज म्हणे नाही. अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी. इथे कविता सांगते. म्हणजे एका कवितेतून आपल्याला म. देशपांडे नावाच्या एका व्रतस्थ जीवनव्रती वैदर्भीय कवीच्या काव्याचं जे वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या काव्याची जी महात्मता आहे, दोन्ही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर त्या शब्दांच्या माध्यमातून उभ्या राहतात. साधे शब्द, साध्या प्रतिमा वापरून सुद्धा एक गूढ अशा प्रकारचा, अतर्क्य अशा प्रकारचा, एक आध्यात्मिक अशा प्रकारचा, जे आपल्याला शब्दातून पकडता येत नाही, अशा प्रकारचा आशय व्यक्त करण्याचं जे सामर्थ्य आहे, ते म. देशपांडेंच्या प्रतिभेला लाभलेलं आहे. आणि म्हणून म. देशपांडे हे वैशिष्ट्यपूर्ण कवी ठरतात 60 कालखंडातले असं आपण म्हणतो. तसंच केशवसुतांच्या जेव्हा आपण तुतारी सारख्या, नव्या शिपाई सारख्या कविता वाचतो, हं, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की त्यांचं जे काही सामाजिक भान आहे, समाजाविषयीचं जे ज्ञान आहे, समाजाविषयीची त्यांची जी जाण आहे, त्या सगळ्यांचं प्रतिबिंब प्रभावीपणे, उत्कटपणे. आता काही लोकं म्हणतात, की त्यांची जी सामाजिक कविता आहे थोडी ती प्रचारकी स्वरूपाची आहे. ती थोडी बाळबोध स्वरूपाची आहे. ती बोधपर आहे. म्हणजे जाणीवपूर्वक जनतेला उपदेश करण्यासाठी लिहिल्यासारखी वाटते ती. काही भागात वाटते ती. त्याच्यामुळे ती गद्यप्राय पण वाटते. त्यातले शब्द सुद्धा अनेक लोकांनी म्हटलंय, की ओबड-धोबड अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग केशवसुत करतात. पुढच्या लोकांनी त्यांची समीक्षा करताना म्हटलेलं आहे. पण तरी सुद्धा त्यांची जी आंतरिक तळमळ आहे, आंतरिक कळवळा जो आहे, समाज सुधारणेविषयीचा, समाजामध्ये बदल व्हावे आणि नव्या भारताची निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न करणारे जे जे काही मुळातले जे महत्त्वाची माणसं आपल्या आधुनिक काळामध्ये होऊन गेलेली आहेत, 19व्या आणि 20व्या शतकाच्या संक्रमण काळामध्ये, त्या काळामध्ये निर्माण झालेला हा साहित्यिक आहे केशवसुत नावाचा. आणि त्याच्यामुळे ही जी तळमळ आहे, आत्यंतिक तळमळ आहे आणि त्याच्यामुळे आलेली निर्भयता आहे त्यांच्या काव्यामध्ये. कुठल्याही प्रकारचा मुलाहिजा तत्कालीन प्रस्थापित समाजाचा वगैरे, वगैरे पोंगा पंडित लोकांचा, सनातनी लोकांचा ते बाळगत नाही आणि त्यांच्यावर कठोरपणे टीकाप्रहार ते करतात. एक सर्वसामान्य शिक्षक असलेला मनुष्य त्याच्यामध्ये ही जी प्रतिभा आहे, त्याच्यामध्ये ही समाज धारणेची तळमळ आहे. पिढेतील चैतन्याचा तुला स्पर्श व्हाया हवा, असं जे मुक्तिबोध म्हणतात, ते जे आहे, ती जी संवेदनशीलता आहे आत्यंतिक अशा प्रकारची, त्या संवेदनशीलतेतून स्फुरलेलं आहे काव्य. कधी-कधी तिला अशा प्रकारची गद्यप्रायता प्राप्त होत असली, तरी ती तळमळ जी आहे, ती आपल्याला जाणवते, ती कुठेही लपत नाही. म्हणून आपण तुतारी कविता आणि नवा शिपाई कवितेचा विचार करतो. काय म्हणतात ते? मागच्या वेळेला आपण पाहिलं, निसर्ग निर्घृणता ना त्याला मुरवत नाही अगदी पहा कशाची. निसर्गासमोर सगळे समान असतात आणि त्याचा जो आघात होतो, तो सगळ्यांना सारखा होतो. तिथे गरीब, श्रीमंत आणि कुठल्याही प्रकारचा भेद तिथे नसतो. आपण पाहिलंय अनेकदा हे समाजामध्ये. मुंबईमध्ये जेव्हा पूर आला आणि मुंबईमध्ये जेव्हा सगळं ते पाणीच पाणी सर्वत्र साचून गेलं, तर अगदी एखाद्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसापासून तर अमिताभ बच्चन पर्यंत सगळ्या लोकांना त्याचा फटका बसला आणि मृत्यू समोर बघत होते ते लोक. अशा प्रकारची त्याच्यावर नामदेव ढसाळांची अ, प्रसिद्ध कविता आहे. मला वाटते हे क्रुद्ध पावसा वगैरे असं त्याचं शीर्षक आहे. मोठी दीर्घ कविता आहे. मी मराठी कवितेतला पाऊस नावाच्या एका लेखामध्ये नामदेव ढसाळांच्या त्या कवितेचा आवर्जून उल्लेख केला होता. कारण की अतिशय अलीकडच्या काळामध्ये समकाळामध्ये जे काही त्या पावसाचं आणि भीषण आणि रौद्र रूप जेव्हा आपल्या लोकांच्या कवींच्या अनुभवाला आलं, त्याच्यावर लिहिलेली नामदेव ढसाळांची ती कविता अलीकडच्या काळातली कविता. तर निसर्ग निर्घृण नाही मुरवत त्याला अगदी पहा कशाची. काला सहजी क्रीडा त्याची, ती सकलाला समान जाची. त्याचा समान जाच होतो. समान त्रास होतो त्याचा सगळ्यांना. चुरणी टाकी प्रचंड पर्वत.
त्याशी भिडुनी झटुनी झगडत उठवा आपुले उंच मनोरे. सामाजिक आणि अस्मितेचा स्वर प्रखर करताना केशवसूत आपल्याला इथे निसर्गातल्या अनेक प्रतिमांचा वापर करताना दिसतात. माणसाचं जे सत्व आहे ते जागृत करण्याचा ते प्रयत्न करतात. जुन्या सगळ्या अशा साचलेल्या डबक्यांमधून आणि हे जे काही एक साचलेपण आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आलेलं आहे, ते फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्याशी भिडुनी झटुनी झगडत उठवा आपुले उंच मनोरे, पुराण पडक्या सदनी कारे, भ्याड बसुनिया रडता पोरे. प्रश्नचिन्ह आहे. किती अप्रोप्रिएट आहे, किती चपखल शब्द आहेत. त्या युगाचा जो भावोद्गार आहे, माणसाच्या मनामध्ये जे एक तळमळ चाललेली आहे, अत्यंत संवेदनशील माणसं आहे, त्यांना पाहवत नाही विधवांची स्थिती, बालपणी विधवा होणाऱ्या, केशवपन करणाऱ्या आणि त्या चूल आणि मुलीमध्ये अडकून पडलेल्या, कमी वयाच्या आणि स्त्रियांची दुःस्थिती पाहवत नाही त्या काळातल्या समाज सुधारकांना. म्हणून पण लक्षात कोण घेतो, ती यमू सारखी कादंबरी लिहितात हरिनारायण आपटे. त्या हाना आपट्यांनीच तर पहिल्यांदा ख्रिस्तांची कविता संकलित केली. तर हे जे सगळे लोक आहेत, त्या आपल्या समाजाविषयीची आस्था आहे त्यांना. आपल्या समाजाचा विरोध नाहीये त्यांना. आपल्या समाजाविषयीच्या आस्थेतून आणि हे सगळं ते लिहत आहे. ते लक्षात घ्या. आस्था कुठेही कमी होत नाही. आपल्या समाजाच्या, आपल्याच देशाच्या, आपल्याच संस्कृतीच्या विरोधात नाही उभे राहिलेले आहेत हे लोक. हे महत्वाचं आहे. आजच्या काही लोकांसारखे आपल्या समाजाच्या विरोधात, संस्कृतीच्या विरोधात उभे राहिले नाही. आपलं म्हटलं, की आपल्याला त्याच्याविषयी आपुलकीने आपण विचार करतो, आस्थेने आपण विचार करतो. आपल्या माणसांच्या समस्या, जसे आपल्या घरातल्या समस्या आपण आपल्या पद्धतीने सोडवतो, आपुलकीने सोडवतो. त्याच्या विरुद्ध बंदूक घेऊन उभं राहत नाही आपण नक्षल्यांसारखी. आणि म्हणून ते देशद्रोहाच्या ह्याच्यामध्ये येत. लक्षात घ्या, भारत विरोधी आणि देशद्रोही शक्ती अनेक लोक त्याचं समर्थन करायचा प्रयत्न आधुनिक काळामध्ये, आजच्या काळामध्ये चाललाय 21व्या शतकामध्ये. पण त्याचं समर्थन होऊ शकत नाही कोणत्याही पद्धतीने. हे तुम्ही लक्षात घ्या, की केशवसुतांच्या काव्यामध्ये सगळं आपल्या परंपरा, संस्कृतीतल्या वाईट गोष्टींविषयी ते बोलत आहेत, पण आपल्या समाजाविषयीची अपार सहानुभूती त्याच्यासह बोलत आहेत. त्याशी भिडुनी झटुनी झगडत उठवा आपुले उंच मनोरे, पुराण पडत्या सदनी कारे. पडलेली पुराण, पौराणिक आणि विचारांची जी काही एक विचारांची सदनं आहेत, उद्ध्वस्त धर्मशाळा आहे अशी आपली ती, भ्याड बसुनिया रडता पोरे. पुरुषार्थ नव्हे पडणे रखडत. संघ शक्तीच्या आणि मग काय करायला पाहिजे? संघ शक्तीच्या भुईत खंदक रुंद पडून शे तुकडे झाले. आपली जी संघशक्ती आहे, आपल्या समाजाची, देशाची, संस्कृतीची, त्याच्यामध्ये खंदक पडलाय. शे तुकडे झालेले आहेत त्याचे. समाज दुभंगलेला आहे. रुंद पडून शे तुकडे झाले, शेकडो तुकडे झाले आहेत. स्वर्था नपेक्ष जीवी अपुले, पाहिजे तरे सत्वर भरले. आपला स्वार्थ सोडून स्वार्थ निरपेक्ष पद्धतीने या सगळ्या समाजातल्या समस्यांमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. जणू काही त्या खंदकांमध्ये उड्या टाकून तो खंदक बुजवून टाकायचा आहे. संघशक्तीमध्ये जे दरार पडलेली आहे, वेळ प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला ती बुजवली पाहिजे, असं ते म्हणतात. पाहिजे तरी सत्वर भरले, घ्या त्यात उड्या तर बेलाशक. विचार न करता हा खंदक बुजवण्यासाठी, या समाजामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी आपण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. एक प्रकारची समाजाच्या सुधारणेच्या चळवळीचं एक भव्य कल्पनाचित्र केशवसुतांनी रेखाटलेलं आहे. आणि ते कल्पनाचित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करून ते तत्कालीन समाजाला एक प्रकारे आव्हान करतायत. धार धरलिया प्यार जीवावर. केशवसुतांची वाणी बघा, अत्यंत तीव्र ते तीव्रतर होत जाते. त्यांचा स्वर तीव्र ते तीव्रतर होत जातो. अधिकाधिक त्याच्यामधला जो एक त्याच्यामधला कळवळा जो आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, असा काव्यपिंड आहे केशवसुत. काव्यपिंड आहे. संपूर्ण आयुष्य जणू काही त्या काव्याच्या निर्मितीसाठी त्यांनी वाहून टाकलेलं आहे. काव्याची निर्मिती मागेही सांगितलं. काव्याची निर्मिती आणि कवीचं व्यक्तित्व याच्यामध्ये कुठे अंतरच शिल्लक राहिलेलं नाही.
त्याच्या व्यक्तिमत्वाचाच तो आविष्कार आहे. एक प्रकारे ती तळमळ सगळी त्यांच्या काव्यातून व्यक्त झालेली आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ते काय म्हणतात पुढे, तीव्र ते तीव्रता होत जातो स्वर. धार धरलिया प्यार जीवावर, रडतील रडोत रांडा पोरे, गतशतकांची पापे घोरे, शाला याला तुमची रुधिरे, पाहिजे तरे स्तैन नवा, पाहिजे तरे स्तैन नवा. काय म्हणतात, रडतील रडोत रांडा पोरे, धार धरलिया म्हणजे एखादा क्रांतिकारक जसा आपल्या संपूर्ण सर्वस्वपणाला लावतो आणि ना धन ना दारा, कुसुमाग्रज वर्णन करतात. वा घराची वितभर कार ना धरण ना कुठल्याही ओला श्वासांनोचा वायू संगे ओलांडून विंत, आणि आईला कळवा आमच्या हृदयातील संत. बद्धकरांनी अखेरचा तुझं करीती प्रणिपात. ज्याप्रमाणे ते क्रांतिकारक आपलं सगळं घरदार सोडून, बायका मुलं सोडून, सगळं सोडून, किंवा या सगळ्या संसाराच्या बायका मुलांच्या आणि संसाराच्या मोहात न पडता अत्यंत तरुण वयामध्ये, कोवळ्या वयामध्ये मातृभूमीच्या रक्षणार्थ आणि सिद्ध होत आहेत, त्या प्रकारे कवी एक प्रकारे आव्हान करतो की हे सगळं सोडून धार धरलिया प्यार जीवावर, म्हणजे जणू काही युद्धाला निघालेला आहे एखादा सैनिक समरांगणामध्ये, आणि ते वेडात मराठे वीर दौडले सात सारखं, किंवा ह्या सगळ्या अशा प्रकारच्या अनुभवांचं चित्रण इथे दिसतं. गतशतकांची पापे घोरे, शाला याला तुमची रुधिरे. अनेक शतकांची पाप न्यूनगंड, अनेक शतकांच्या पापांचा भार आपल्याच पूर्वजांनी केलेला आहे ना हे सगळं. जी काही विषमता आहे, अन्याय आहे, अस्पृश्यता आहे, रूढी परंपरा आहे, स्त्रियांची दुस्थिती आहे, दलित उपेक्षित समाजाची दुस्थिती आहे, हा खितपत पडलेला समाज आहे. आपल्या समाजाची दुरवस्था झालेली आहे. वेगवेगळ्या खंड याच्यामध्ये समाज विभाजित झालेला आहे. म्हणूनच पारतंत्र्य आपल्या देशामध्ये आलेलं आहे. त्या सगळ्यांचा उद्देशून कवी म्हणतो आहे, गतशतकांची पापे घोरे, शाला याला तुमची रुधिरे, पाहिजे तरे स्तैन वाहत. त्रैण होऊ नका. हे जे काही ध्येय आहे, गाठायचं आहे, त्यासाठी वेळ प्रसंगी, याचं पापक्षालन, आपल्याच पापाचं क्षालन, पापशुद्धी आपल्याला आपल्या रक्ताचा अभिषेक करून दिली पाहिजे, असं केशवतांना इथे म्हणायचं. ज्याप्रमाणे क्रांतिकारकांची मन भारलेली आहेत आपल्या देशाप्रमाणे, त्याप्रमाणे इथे केशवतांचं मन आपल्या समाजातल्या समस्यातल्या दुःखाने भारलेलं आहे. आणि म्हणून त्या दूर व्हाव्या म्हणून प्रत्यक्ष माणसानी आपल्या जीवाचं बलिदान सुद्धा करायला मागे पुढे पाहू नये. कारण की ती जुनी पाप आपल्या पिढ्यांनी केलेली, आपल्यालाच त्याचं पापक्षालन करायचं आहे, ती धुवून टाकायची आहे, असं केशवसूत म्हणतात. आणि म्हणून स्त्रयण होऊ नये माणसाने, स्वैराचारी बनू नये. स्वैराचारी न बनता, आपल्या स्वार्थाचा विचार न करता, स्वार्थनिरपेक्ष जीवी आपुले या समाजाच्या संग्रामध्ये आणि या समाज सुधारणेसाठी आपण उडी घेतली पाहिजे, असं आव्हान ते समाजाला करतात आहे, तरुण पिढीला करताय. जाऊ बघते नाव लयाप्रत, तशात बनला मऊ मेंढरे, अहह घेरिले आहे तिमिरे, परंतु होऊ नका बावरे, धीराला दे प्रसन्न हिम्मत, धीराला दे प्रसंग हिम्मत, धर्माचे माजवणी डंबर, नीतीला आणि ती अडथळे, विसरुणी हे जातात खुळे, नीतीचे पद जेथे न ढळे, धर्म होत असे तेथेच स्थिर. अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारची जीवनदृष्टी लाभलेला, धर्मदृष्टी लाभलेला, विचारदृष्टी लाभलेला कवी आहे. धर्मामध्ये काय टाकाऊ आहे आणि काय स्वीकार्य आहे, त्या दोघींचही त्याला ज्ञान, या दोघांविषयी त्याच्या मनामध्ये बिलकुल शंका नाही आहे. जे धर्माचं अवडंबर माजवत आहेत त्यांना धर्म कळलेला नाही असं सांगतात. धर्माची मूळ व्याख्या काय आहे, धर्माची मूळ नीती काय आहे, धर्म कशासाठी आहे, धर्माचं प्रयोजन काय आहे, आपल्याला माहिती आहे. धर्माची व्याख्या केलेली आहे. प्राणीनाम अभ्युदय श्रेयस हेतू धर्म. प्राणीमात्रांचं लौकिक आणि पारलौकिक कल्याण म्हणजे धर्म आहे. धारणात धर्म इत्याहू, धर्मो धारयते प्रजा, प्रजेची धारणा करणारा धर्म आहे. धर्म म्हणजे कर्तव्य आहे, धर्म म्हणजे निष्ठा आहे, धर्म म्हणजे जीवनातलं सत्व जे आहे सगळं चांगलं आहे.
धर्म म्हणजे सर्वमंगल अशा प्रकारची जीवनदृष्टी आहे. त्याच्या आधारावर धर्माचं आपल्या भारतीय धर्म परंपरांचं तत्वज्ञान उभं आहे. त्याच्या आधारावर शंकराचार्य, बुद्ध आणि अनेक महापुरुष जे आहे, त्यांनी आपल्या जीवनाचं तत्वज्ञान उभारलेलं आहे. धर्माविषयीची व्यापक धारणा आणि जीवनदृष्टी इथे केशवसूत त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. धर्माचे माजवणी डंबर, अवडंबर, धर्माविषयी दांभिक दृष्टिकोन असलेले लोक आहे, तेच मुळात नीतीला अडथळा आणत आहेत. त्या काळातले लोक म्हणत असतील, की हा कवी काय आहे? हा सगळा धर्माला बुडवायला निघालेला आहे. त्यांना इथे कवी उत्तर देतो, की धर्माला बुडवायला तुम्ही निघालेले आहे. जे पुंगा पंडित आहे, जे सनातनी आणि विचित्र विकृत विचार आपल्या मनामध्ये घेऊन बसलेले आहेत, जातीपाती आणि सगळ्या, आणि त्यालाच ते धर्म समजत आहेत, तो धर्म नाहीये. धर्माचं जे मूल कंद आहे, जे मूळ रूप आहे, त्याच्याकडे केशवसूत आपलं लक्ष वेधतात. नीतीला आणि ती अडथळे विसरुनी हे जातात खुळे. नीतीचे पद जेथे न ढळे, धर्म होतसे तेथेच स्थिर. अरे जिथे नीती आहे तिथे धर्म आहे. जिथे नीतीच नाही तिथे धर्म कसा राहणार? धर्मयुद्ध ज्याला म्हणतात. धर्मयुद्ध म्हणजे दोन धर्मातलं युद्ध नाही, नीतीनी खेळावयाचं युद्ध, अशी आपल्या परंपरेतली व्याख्या आहे. लक्षात घ्या. धर्मयुद्ध म्हणजे ते क्रुसेड नाही आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये 1000 वर्ष चाललेले. लक्षात घ्या. धर्मयुद्ध म्हणजे धर्माच्या आधारावर लढलेलं युद्ध, जसं कौरवांच्या महाभारत युद्धाचं वर्णन आहे. धर्मयुद्ध आहे. राम आणि रावणातलं युद्ध धर्मयुद्ध आहे. विशिष्ट नीती नियमांनी लढलं जाणारं युद्ध आहे. त्याला म्हणतात धर्मयुद्ध. याचा अर्थ धर्म या शब्दाचा अर्थ काय? धर्म या शब्दाचा अर्थ नैतिकता आहे, मॉरॅलिटी आहे. तर ते आणून देतात, की जिथे नीतीच नाहीये तिथे धर्म कसा राहील? आणि जिथे नीती आहे तिथेच धर्म आहे. हल्ला करण्या त्या दंभावर असा ढोंगीपणा, धर्माच्याही क्षेत्रामध्ये जे ढोंगीपणा आहे, त्याच्यावर विवेकानंदांनी पण असूल ओढले. आपल्याला माहित आहे 1893 मध्ये मध्ये शिकागोला जी सर्वधर्म परिषद झाली, त्याच्यामध्ये विवेकानंदांनी जी 6 भाषणं केली आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतीय समाजाची एकता आणि मोठेपणा, एकात्मता आणि विविधतेमधली एकात्मता, हं, ज्याला आपण कल्चरल डायव्हर्सिटी म्हणू शकतो. बायोडायव्हर्सिटी जशी असते निसर्गाची, तशी ही कल्चरल डायव्हर्सिटी, ही समावेशकता, ही समग्रता काय, इन्क्लुसिव्हनेस हे जे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, त्याच्या विरोधात जे जात आहेत, ते दांभिक आहेत. धर्माच्या आणि धर्माच्या चुकीच्या कल्पना घेऊन बसलेले आहेत. त्याच्या विरुद्ध संतांनी आपल्याला दिसतो की विचार दिलेला आहे. समाजाला समोर नेलेला आहे. विवेकानंदांसारखे, लोकमान्यांसारखे महापुरुष आधुनिक काळामध्ये जे निर्माण झाले, त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने आपल्या भारतीय परंपरेला युगानुकूल स्वरूप देऊन त्याला पुढच्या पायवाटेवर चालवलेलं आहे आणि त्याच्यातूनच आधुनिक भारताची निर्मिती या सगळ्या महापुरुषांनी केलेली आहे. महात्मा गांधी असो, स्वातंत्र्यवीर सावरकर असो, लोकमान्य असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, या सगळ्या लोकांनी अशा पद्धतीने धर्माचा एका वेगळ्या पद्धतीने आणि विचार केलेला आहे, चिंतन केलंय. आणि तो सगळा विचार आजपर्यंत आपल्यामध्ये आलेला आहे. तो केशवसूत या ठिकाणी करतात, या कवितेमध्ये करतात. हल्ला करण्या तर दंभावर, तर बंडावर, शूरांनो या त्वरा करारे, समतेचा ध्वज उंच धरारे, नीतीची द्वाही पसरारे, तुतारीच्या या सुराबरोबर. अशी दोघांनी म्हटलं होतं ना, की फ्रेंच राज्यक्रांती म्हणून मिळालेली जी स्वातंत्र्य, समता, बंधुता तत्वत्रयी आहे, त्याचा पण कुठेतरी प्रभाव केशवसूतांच्या जाणीवर आहे, केशवसूतांच्या काव्यावर आहे. सोबतच आपल्या संतांनी जी समता प्रस्थापित केली किंवा तो समतेचा तो विचार जो आहे, त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण काही मुळं या संस्कृती परंपरांची गुंतलेली आहेत. त्यातूनही केशवसूतांचा काव्यपिंड घडलेला. आणि या सगळ्या काव्यपिंडातून म्हणून ते म्हणतात, समतेचा ध्वज उंच धरारे, नीतीचे द्वाही फिरवारे, पसरारे तुतारीच्या ह्या सुराबरोबर. हा जो शंख फुंकलेला आहे, रणशिंग फुंकलेला आहे, ही जी तुतारी फुंकलेली आहे, नव्या विचारांची, आधुनिक विचारांची तुतारी आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना ही तुतारी फुंकून केशवसूत आव्हान करत आहेत एक प्रकारे. हे रणवाद्य आहे आणि या रणवाद्याच्या जयघोषातून, या घोषातून नव्या विचारांचं नव्या विचारांचं आवाहन केशवसूतांनी या कवितेमध्ये प्रकट केलेलं आहे. आणि म्हणून ते शेवटी शेवटी म्हणतात, नियमन मनुजासाठी मानव नसे नियमनासाठी जाणा, प्रगतीस जर ते हानी टोणा, झुगारून ते देईन देवनी बाणा, मिरवा निज ओजाचा अभिनव, अत्तदीप भव आत्मनिर्भरतेच तत्व या ठिकाणी निज ओजाचा.
प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जे काही एक सत्व आहे, चैतन्य तत्व आहे, तो बाणा आपल्याला मिरवायचा आहे आणि तो बाणा घेऊन आपल्याला लढा करायचा आहे. म्हणून बघा त्यांना काय आठवतं, वीरांनो तर पुढे सरारे आवेशाने गरजत हर हर, हर हर महादेवची घोषणा त्यांना आठवते. आणि या सगळ्या समाज सुधारणेच्या युद्धामध्ये पूर्वीपासून अजून सुरासुर तुंबळ संग्राम शेवट केलाय. तुंबळ संग्रामाला करती संप्रती दानव फार माजती, देवांवर झेंडा मिरवती, देवांच्या मदतीस चला तर. देवांच्या मदतीस चला तर. इथे कविता संपते आणि एक प्रकारे अशी या कवितेमध्ये आधुनिकता आणि परंपरा यांचा समन्वय आणि समाज सुधारणेसाठी करावयाच्या गोष्टींचं एक सगळं चित्र केशवतांनी उभं केलं एक आव्हान.